तर प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट असा पाहायला मिळाला आहे. तो म्हणजे कशा प्रकारे सायली व अर्जुनने बबली लोखंडेचा पर्दाफाश केला, ज्यामुळे सदा व मैनाला कळालं की आपली मुलगी आता आपली राहिली नाही, तर ती आता राक्षसीन झाली आहे. तर त्यांना असं का वाटलं हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता इकडे मैनाने सायलीला 24 तास दिलेले असतात आणि त्या 24 तासात सायलीला प्रूफ करून दाखवायचे की सदा आणि मैनाची मुलगी बबली उर्फ प्रिया ही आता स्वतःच्या फायद्यासाठी आपल्या आई बाबांना पण मारू शकते. तर मित्रांनो, आता आपल्याला माहिती आहे की मैनाचा फोन हा सायली जवळ असतो. तर दुसरीकडे अर्जुन संध्याकाळच्या वेळी सदा आणि मैनाच्या घरी पोहोचलेला असतो. तेव्हा मैना म्हणते, काय रे अर्जुन, सायली कुठे राहिली आणि तू एकटाच का आलाय? त्यावेळी अर्जुन म्हणतो, तुमची मुलगी तुमच्याबद्दल काय विचार करते हे दाखवण्यासाठी मी इथं आलोय. तर दुसरीकडे सायली प्लॅन करते की जर मी मैनाच्या फोनवरून प्रियाला असा काही मेसेज पाठवला जेणेकरून ती स्वतः म्हणेन की सदा आणि मैना आता मला जिवंत नकोय. तर प्रेक्षकांनो, मालिकेत नेमकं तसंच घडतं. इकडे संध्याकाळच्या वेळी तन्वी तिच्या रूम मध्ये फोन बघत असते. त्याच वेळी सायली तिच्या दाराजवळ येते आणि आता सायली मैनाच्या फोनवरून मेसेज करते की ए पोरी, तुझ्या बापाची तब्येत लय बेकार आहे, त्याच्यासाठी काही पैसे पाठव, नाहीतर तुझा बाप जिवंत राहणार नाही. आणि त्याच वेळी सायली अर्जुनला व्हिडिओ कॉल करते. अर्जुन तो व्हिडिओ कॉल मैनाला दाखवतो. त्या व्हिडिओ कॉल मध्ये दिसतं की सायलीने मैनाला मेसेज पाठवलेला असतो. आता प्रिया त्यावर म्हणते, ही तर उत्तम बातमी आहे, साधा गचकला तर मला आनंदच होणार आहे आणि त्या पाठोपाठ मैना गेली तर बरंच होईल, नाहीतर हे दोघं कधीही माझ्या गळ्याला फास लावतील. आता हीच गोष्ट प्रियाच्या तोंडून सदा आणि मैनाने ऐकलेली असते. तर प्रेक्षकांनो, एखाद्या व्यक्तीची मुलगी जर आपल्याच आईबापांच्या जीवावर उठली असेल तर तो खूप मोठा पाप आहे. असेच मालिकेचे रिव्ह्यू पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला काय वाटतं पुढे काय होऊ शकतं ते कमेंट मध्ये नक्की सांगा.